सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परीक्षा फॉर्मची फीज भरण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला आणि या ठिकाणी आपल्याला सिम्पली सर्च करायचं आहे SPPU स्टुडंट लॉग इन। पहिलीच वेबसाईट दिसते, त्याला आपण क्लिक करूयात। हा स्टुडंट प्रोफाईलचा इंटरफेस आहे। लॉग इन आपण ईमेल ID किंवा मोबाईल नंबर वापरून करू शकतो। त्याच्यानंतर पासवर्ड आपण जो तयार केलेला होता तो पासवर्ड आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा असतो। तर मी यूजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करतो। एका विद्यार्थिनीचा यूजर नेम पासवर्ड माझ्याकडे आहे, तर तो मी या ठिकाणी एंटर करतो आणि पासवर्ड टाकतो, म्हणजे आपल्याला पुढची स्टेप काय आहे ते लगेच कळेल। पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं आहे, एक तर मोबाईल नंबर किंवा ईमेल ID ने। लॉग इन बटनावर क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा इंटरफेस दिसतो, तुमचा डॅशबोर्ड आहे, स्टुडंट प्रोफाईलचा डॅशबोर्ड आहे। या ठिकाणी बघा एक्झाम फॉर्म्स तुम्हाला दिसत आहे, तर एक्झाम फॉर्मला तुम्हाला क्लिक करायचे आहे। खूप सारे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत असतात, पण आता सध्या आपण एक्झाम फॉर्म भरतोय आणि त्याची फीज आपल्याला पे करायची। त्यानंतर एक्झाम फॉर्मचा हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसतोय। फॉर्म आपण ऑलरेडी भरलेला आहे। या ठिकाणी आपल्याला बघा स्टेटस जे आहे कंप्लीटचं ऑप्शन आपल्याला दिसतंय, तर आपण पे ऑनलाईनला क्लिक करतोय। या ठिकाणी आपल्याला पेमेंटच्या डिटेल ज्या आहेत त्या दिसत आहे की ॲप्लिकेशन नंबर काय आहे, अमाऊंट किती आहे, आपलं पूर्ण नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर। आणि दोन मेथड आपल्याला या ठिकाणी पेमेंट गेटवेच्या दिसत आहे, एक आहे महाराष्ट्र बँकेचा आणि दुसरा आहे ॲक्सिस बँकेचा। तुमचं अकाउंट या बँकेत नसलं तरी तुम्ही कुठल्याही बँकेच्या माध्यमातून पेमेंट करू शकता। हे फक्त पेमेंटचं गेटवे आहे, मार्ग आहे। तुमचं अकाउंट या बँकेमध्ये असलंच पाहिजे असं काही नाही। तर फोनपे, गुगल पे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कुठल्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकणार आहात। ओके, आता आपण महाराष्ट्र बँकेच्या इथे क्लिक करूयात। बघा इन्फॉर्मेशन आपल्याला समोर दिसते। ठीक आहे, पेमेंट ऑप्शनच्या प्रोसीडला आपण जातोय। प्रोसीड टू पेमेंट या ठिकाणी बघा ऑप्शन आपल्याला दिसत आहे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI। तर तुम्हाला ज्या माध्यमातून पेमेंट करणं सुटेबल असेल त्या माध्यमातून करा। पेमेंट होत आहे, आता पेमेंट झालेलं आहे। पुन्हा आपण डॅशबोर्डला आलो आहे। पुन्हा एक्झाम फॉर्मवर तुम्हाला जायचं आहे। पुन्हा तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। पुन्हा स्टुडंटचा जो डॅशबोर्ड आहे तो तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते कंप्लीट असं आपल्याला या ठिकाणी म्हटलं आहे। ऑनलाईन फीज पेड म्हटलेलं आहे आणि बाजूला सगळ्यात शेवटी प्रिंटचं ऑप्शन तुम्हाला दिसते, म्हणजे तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म आणि त्याचं जे काही चलन आहे त्याची प्रिंट ही अटॅच होऊन तुम्हाला एकत्रित त्याची PDF जी आहे ती मिळत असते। तर ही PDF जी आहे ही तुम्हाला व्यवस्थित सांभाळायची आहे, ठेवायची आहे स्वतःकडे, जेणेकरून फ्युचर रेफरन्ससाठी जर काही प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला कळू शकेल। आता प्रिंट आपण डाउनलोड केलेली आहे। बघा ह्या पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे। आता तुम्हाला ही प्रिंट घ्यायची।